नाशिक जिल्ह्यात 3 ठिकाणी मॉकड्रिल होणार असल्याचं कळतंय। नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये ही मॉकड्रिल होईल। ज्यावेळी मॉकड्रिल होणार आहे त्यावेळी सामान्य नागरिकांनी घाबरण्याची गरज नाहीये। ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यानुसारच आपल्याला त्याचं पालन करायचं आहे, असं आवाहन आता निवृत्त कर्नल विलास सोनावणे यांनी केलंय। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे। नेमकं हे मॉकड्रिल कशा पद्धतीने पार पडणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे सर आहेत। उद्या जे मॉकड्रिल म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होमच्या तर्फे करण्यात येत आहे, तर हे आपल्याला एक प्रशिक्षण आहे की एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसं स्वतःला किंवा आपली जी मालमत्ता आहे ती कशी जपून ठेवली पाहिजे, तर आपण त्याविषयी आपण प्रशिक्षण घेतो। तर उद्याच्या मॉकड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहे, दिलेले जे गाईडलाईन्स आहे, तर त्यावरती काम करायचं आणि विद्यार्थ्यांनी ते शिकून आपले जे शेजारी असतील किंवा लोकांना त्यांच्यामध्ये हे सांगितलं गेलं पाहिजे की आपण काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, त्याबद्दल ती पूर्ण माहिती आहे ती सगळं सामान्यपर्यंत पोहोचली गेली पाहिजे। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असेल, जसं 1971मध्ये झाली होती, त्यानंतर कारगिल युद्धाच्या वेळेस झाली होती, तर अशा वेळेस आपल्याला शत्रूच्या अटॅकपासून सावध राहिलं पाहिजे। तर अशा वेळेस बऱ्याचशा वेळेस हे मॉकड्रिल केलं जातं आणि हे वारंवार केलं जातं। ज्यावेळेस सरकारला वाटतं की आता मॉकड्रिल कंडक्ट केलं पाहिजे, तर अशा वेळेस ते कंडक्ट केलं जातं। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।